थांबा तिकडे बघा इकडे मॅडम वरती चढा तिकडे थांबा सगळे आम्ही ही कॉपी दिली होती त्याचप्रमाणे आता सुद्धा तुम्हाला हा नाला करण्यासाठी म्हणून ही कॉपी देत आहोत आणि मागचे सर्व कॉपी पण तुमच्या आहे आम्हाला पण ती त्याची पूर्तता झाली नाही म्हणून परत आम्ही तुम्हाला ही कॉपी देऊन आम्हाला सहकार्य करा आणि आमचा अर्धवट नाला पुरा करा. अर्धवट नाला आणि परत काम बंद पडू नये एवढी आम्ही विनंती की जे लोक आतापर्यंत एक 4 घरासाठी येऊन त्यांनी प्रत्येक खासदार असू देत, आमदार असू देत, इतर पक्षाचे लीडर्स असू देत, त्यांना हे निवेदन जाऊन त्यांनी द्याले की हा इनकम्प्लीट आहे नाला, इथं नालाच नाही आहे, इतके वर्ष नालाच नव्हता. 2008 मध्ये जेव्हा इथे कमिशनर साहेब पाटील म्हणून होते त्यांना घेऊन आमच्या पंचमंडळींनी सर्वे केले होते. तेव्हापासून 2008 पासून हीच लोक जी अध्यक्ष आहे मी ह्या संघटनेचा म्हणून जे सांगतात तो अध्यक्षनाच विचारायचा आहे. आता रहिवासी संघटना अध्यक्ष कोण आहे इथं? हा, आम्ही त्यांना काढलेला आहे म्हटलं तर त्यांनी जाऊन खोटं कशाला न्यूज मध्ये सांगायचं की मी रहिवासी संघटना अध्यक्ष आहे आणि आम्हाला अपमान झालाय, नगरसेविका अपमान केलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिसगाईड केलेत महानगरच्या लोकांना, अधिकाऱ्या लोकांना आणि आमदार साहेबांना. ते मिसगाईड. एक नगरसेविका 10 कोटीचं फंड आणू शकते काय मॅडम? मला सांगा. 10 कोटी म्हटलं तर फक्त 8 ते 10 कोटी आहेत. येल्लोर रोडला तर तुम्ही केलेलंच आहे डेव्हलपमेंट, तिथं 10 कोटी घालून तुम्ही स्वतःच बघितलेलं आहे. आज फ्लडमध्ये कित्येक लोकांची घरं भरत होती तेव्हा कोणी येत नाही त्या टाइमला. आणि आता म्हणतात 8 घरांना आम्ही मराठीचे आहेत म्हणून आमचं घर पाडवायला बसले. इथं विकास म्हणजे विकास करायचा आहे. कुठला भाषा भेदभाव, कुठला पक्ष पार्टी आम्ही बघितलेला नाही आहे. आज एक ह्या भागामध्ये जिथे 100 रुपयाचं बॉन्ड होतं त्या भागाला आम्ही आज इंटरनॅशनल एरिया केलेला आहे. आमदार अभय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये आम्ही येऊन 20 वर्ष राबून आज मी नगरसेविका झालेला आहे मॅडम. आणि प्रत्येक इथं आज माझी फक्त ह्या 2 गल्लीचे लोक आहेत. मी माझ्या गल्लीतल्या पूर्ण लोकांना बोलवलेलं नाहीये. 2 गल्लीच्या लोकांना विचारा कुणाला भेदभाव केलाय काय, कुणाला आजपर्यंत दादागिरी केलेला आहे काय. दादागिरी जर करायची असलं तर 20 वर्षाची बाई नगरसेविका झाली नसती. प्रेमाने गोडी बोलाने विकास होऊ देत हा माझा मुद्दा आहे. विकास होऊ देत म्हणून मी पुढे आज येऊन मॅडमना त्यांना बोलून जे तिथं ती SC लोक पण होती आमची भुई समाजची त्यांनी इतकं मॅडमना किती काय बोलले होते मध्ये आलेले तेव्हा, तरी मॅडमनी एक कन्व्हिन्स केल्यावर ती लोक स्वतः घालून दिलेत. आज त्या लोकांना पण भरपूर त्यांनी शिकून जो नाला 4 महिने मागे बंद पडलेला ते प्रभाव तुम्ही बघितलेलाच आहे का. म्हणजे जिथे अष्टविनायक नगरमध्ये बाळू गोरालाच आहे त्या एक 7-8 घरातनं जेव्हा इतकं घाण गलीच पाणी गेलं तेव्हा ही बिल्डिंग मधली लोक कोण येत नाहीत काढायला. आमच्यासारखे नगरसेविका वॉर्डात राबलेली माझी ही कार्यकर्ते जाऊन 2 वाजेपर्यंत त्यांची घरं स्वच्छ करून आम्ही दिलेले आहे. मॅडम सुद्धा तिथे रात्री 2 पर्यंत राहून काम केलेलं. त्यामुळं माझं म्हणणं काय आहे, तुम्ही एका गल्लीत एका घरासाठी पाणी जाते म्हणून नव्हे, माझ्या ह्या गल्लीतनं गेलेलं पाणी आनंदनगर मधनं साई कॉलनीमध्ये जाते, साई कॉलनीतनं अन्नपूर्णेश्वरीमध्ये जाते, अन्नपूर्णेश्वरीमध्ये केशवनगरला जाऊन लास्ट जाते बेळारी नळाला पाणी. जेव्हा बेळारी भरून उतरून पडते तेव्हा कुणाच्या घरातनं पाणी जाते? माझ्या पूर्ण वार्डामध्ये जाते. पाटील गल्ली धरून, येरमाळ रोड धरून सगळ्याकडे जाते संभाजीनगरमध्ये. आज विकास करायचा आहे आणि बेळारी नाला आता साहेबांनी हाती घेतलेला आहे. तो स्वप्न आमचं पूर्ण झालं तर लवकरात लवकर हा पण समस्या सुटणार आहे. आणि 10% जे काम राहिलेलं आहे मॅडम आमचं ते पूर्ण व्हायला पाहिजे. आता अर्धवट व्हायचं नाही. तर येत्या मार्च मधनं जर पाऊस सुरू झाला तर ज्या घरात पाणी शिरतंय ज्यांनी आता अडवलेत त्यांनी खरोखरीतच यांनी सगळे सांगायलेतच आता की त्यांना बोलूनच ते स्वच्छ करायला आम्ही लावलं. मी पहिले तर सगळे क्लिप्स दाखवतो. DC साहेब येऊन स्वतः बघून गेलेला आहे पाण्यात एवढं घरात जाते. मग हा इलिगल नाला कसा आहे म्हणतात मला माहिती नाही. म्हणजे बुडामधनं एक्वायर करून 10 वेळा नव्हे, 15 वेळा नव्हे, 20 वेळा सर्वे केलेला आहे. वरनं अधिकारी लोक येऊन सर्वे केलेला आहे. आणि जे लोकांची आता घरं पाडून ऑलरेडी जो नाला झालेला आहे
ती इलिगल नव्हती काय, ह्यांचंच थोडी घरं इलिगली दिसाले त्यांना, जे स्वतः एक्वायर केले 5 फूट 10 फूट 15 फूट आणि अर्ध्याच्या वर पूर्ण नालाच गायब केलेत एक दोघांनी. त्यांनी जे नाला गायब केले तर त्यांनी असं म्हणालेत काय, नाला जो व्हायचा आहे तो मार्किंग प्रमाणे व्हायला पाहिजे म्हणून सांगा. जे जुनं मार्किंग झालंय 6 वेळा मार्किंग झालंय, 6 वेळा सर्वे झालाय, त्याप्रमाणे नाला व्हायला पाहिजे म्हणून सांगा. नाही तर सर्वे सोडून आणि नवीन काय तर काढून ठेवते. हे पहिला तुम्ही बोला. ते बदलतात मार्किंग हा. मार्किंग स्वतः बदलतात. बंद का केला, बंद का केलं त्यांनी घरं बंद करून आणखी एक मॅडम ह्या बॅक साईडला बॉन्ड आहे त्याच्यात बी पाठीमागे नाला आहे. नाला घेताना त्यांच्याकडे बाकी घेताना सांगितलं सरकारने बॉन्ड लवकरात लवकर मोकळं करा ते का. म्हणजे आता येत्या पावसामध्ये आम्हाला सहनशक्ता नाही आहे. आता कुणाच्या घरातनं जाऊन पाप लोकांचे गरीब भावीचं 5-5 लाख रुपये नुकसान झालं. कुणाच्या घरी म्हणून जाणार सांगा, एकट्याचे नव्हे 5 घरांचे कुणाच्या म्हणून जाणार सांगा तुम्ही. नदीच होते मॅडम. फक्त 4 माणसाचं ऐकून का हजारो लोकांचं आता 4च घर आहेत. ती 4च घर आम्हाला पूर्ण आनंदनगरला भारी पडाल एवढं हे करा. अनऑथराइज आणि अनऑथराइज कन्स्ट्रक्शन. केलाय मॅडम. ते पुढे होऊन सगळेजण मी येऊन सांगितल्यावर तुम्ही येऊन सॉल्व्ह करून दिलेलं आहे थोडंसं आणि पुढचं सॉल्व्ह करायला मॅडम आम्ही काय सांगायला गेलो तर तुझे तुकडे तुकडे त्यांनी म्हणतात धमकी देतात. तुम्ही इथं मीडियाला सांगा की थांबा काय बोलतात ते. थांबा इकडे समोर आहे. कोण बोला. आज आनंदनगर वाशी, अष्टविनायक नगर, संभाजीनगर, त्याचबरोबर केशवनगर, अन्नपूर्णेश्वरी नगर या सर्व एरियातली पंचमंडळी आणि महिला मंडळी इथं जमलेले आहेत. कारण कॉर्पोरेशन कमिशनरला आम्ही निवेदन द्यायला आलोय. तो नाला जो केलेत अर्धवट केलेला आहे आणि तो नाला ओपन ठेवलेत. असाच नाला ओपन ठेवलेत. रात्री अपरात्री कधी लाईट वगैरे गेली चुकून काय बी झालं तर त्या एरियात जायचं म्हणजे भीती वाटायलाय. कारण एवढा मोठा नाला काढून असेच ठेवलेत. बार ओपन आहेत सगळे. कोण पडून वारलं काही झालं कुणाचं काय तर नुकसान झालं तर त्याचा जबाबदार कोण. आणि दुसरी गोष्ट नाला आहे का नाही आहे हे पूर्तता जर करता तुम्ही आता तुम्ही सगळं नाला बाराने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नाला नाही आहे म्हणून उठवला तर नाला तिथं सोडून काय करणार आहे तुम्ही. आहे त्या ठिकाणी नाला आहे म्हणजे प्रत्येक बॉन्ड जे घेतलेत प्रत्येकाच्या पाठीमागे मालकाकडनं घेताना प्रत्येक बॉन्डवरती आहे की पाठीमागे नाला आहे म्हणून लिहिलेलंच आहे. मग नाला लिहिलेला आहे आता तुम्ही नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे हे मेजरमेंट बरोबर नाही आहे ते चुकीचं आहे ते म्हणून सांगितल्यानंतर होत नाही. कारण तुम्ही लोकच गेलाय कॉर्पोरेशनला, तुम्ही लोकच गेलाय MLA साहेबांकडे की आमचा नाला पूर्ण करा म्हणून. आता तुम्ही लोकच कुठे कुठे फिरायला ते तुम्ही विचार करा. कारण आता इथे सर्व पक्षीय भिक्षक राजक्रम कुठलंही नाही आहे. हे पूर्ण आनंदनगरचं मोर्चा आहे आणि नाला हा पूर्ण झाला पाहिजे पावसाच्या अगोदर. नाही तर तिथं काही वाईट घडल्यानंतर जबाबदार कोण. ही 4 घर जबाबदार राहणार का पूर्ण आनंदनगर जबाबदार राहणार का प्रशासन जबाबदार राहणार. आणि MLA साहेबांना पण मी सांगतो की तुम्ही आज करतो उद्या करतो परवा करतो म्हणून सांगत बसू नका. कारण झालं 3 वर्ष झाली नाला 1.5-2.5 वर्ष झाली नाला अर्धवट करून सोडलाय. तुम्ही थांबून उभे राहून स्वतः केला नाला पूर्ण झाला असता. आज आमच्या पुरा आनंदनगरमध्ये कोणते मरायचे पाय आले. एकामेकाच्या ईर्षेनं एकामेकाच्या गल्लीत बाजूचा आजूबाजूचा शेजारी दुश्मन होऊन बसलाय. तुम्ही विचार करा आणि स्वतः थांबा. स्वतः थांबून नाला पूर्ण करा. इथं कुठलाही स्थानिक पालकमंत्री असू देत किंवा रमाकांत असू देत किंवा अभय पटेल साहेब असू देत यांनी कुणीही नाला बंद करा असा शब्द बोललेला नाहीये. त्याची चौकशी करा काय करून कुणावरती नुकसान होऊ नये ह्या पद्धतीने केलेत. नाहीतर तुम्ही असं समजू नका की नाला बंद किंवा तिथे नाला नाही आहे असं कुणीही स्टेटमेंट वगैरे दिलेले नाही आहे. म्हणून आज आम्ही कॉर्पोरेशनला येऊन कॉर्पोरेशनला निवेदन दिलो. त्याच्यानंतर आम्ही DC ला पण निवेदन देणार आहे. खरं नाला हा झाला पाहिजे. त्या एरियाच्या लोकांची समस्या दूर झाली पाहिजेत. आणि कॉर्पोरेटर मॅडमनं पण जवळजवळ ह्याच्या अगोदर सरिता पाटील महापौर होती तेव्हा पण
मोजणी झाली होती तेव्हा पण सर्वे झाली होती. हीच लोक पुढे होऊन ह्या लोकांनीच ते मोजणीला सपोर्ट करून ह्यांनीच आपल्या आपल्या घरातनं मार्किंग करून घेतलेत. त्यावेळेला यांनी झोपले होते काय? त्यावेळेला का विरोध केले नाहीत? 6-7 वेळा नाल्याची मार्किंग झाली तेव्हा त्यांनी विरोध केले नाहीत. आता काय म्हणतात की हो वडगाव हद्दीतला नाला आहे म्हणून. तेव्हा काय म्हणत होते की हा अनगुळ हद्दीचा नाला आहे आणि आम्ही अनगुळ हद्दीची जागा आम्ही वापरतो, नंतर नाला आला तेव्हा काढून घेतो म्हणून बोललेत. आणि आता गेल्यानंतर हे आमचा काय संबंध म्हणून बोलतात. काही नाही, जे मार्किंग झाले त्या मार्किंग प्रमाणे तुम्ही नाला करा आणि नाला हा झालाच पाहिजेत. आणि नालाचं समस्या सोडा नाही. नाला होत नाही म्हटलं पूर्ण अन्नपूर्णेश्वरी नगरपासून नाला बंद करा. बंद करायचं असेल पूर्ण नाला बंद करा, करायचं असेल तर पूर्ण नाला करा. कारण त्याच्यात कोणतं पडून बिडून मरलं बिरलं त्याचा परिणाम लई मोठा होणार आणि त्याची परिस्थिती वेगळी होणार. बघा आम्ही डायरेक्ट सांगालोय. आणि अचानक आठवड्याचा पाऊस बीस आला तर सगळ्या लोकांच्या घरातनं पाणी घुसणार आणि ते नाल्यासाठी काढले ते तलावाचं स्वरूप येणार आहे. तुम्ही विचार करा आणि नाला पूर्ण करा. आणि प्रशासनाला बी सांगतो आणि स्थानिक लोकप्रतिनिधीने पण सांगतो आणि सरकारला बी सांगतो, तुम्ही दरवर्षी पावसामध्ये तुम्ही DC कॉर्पोरेशन कमिशनर येऊन तिथं 15-15 दिवस राहायला व्यवस्था करून देता. तुम्ही सगळं बघितलंय तिथली परिस्थिती आणि तुम्ही आता 15 दिवस थांबा 20 दिवस थांबा म्हटल्यावर होत नाही. तुम्ही ओपन बार ठेवलेत, गंजून गेलेत. आता ते बार एक कॉन्ट्रॅक्टर पण तिथनं पळून गेलाय. मग कॉन्ट्रॅक्टर बी पळून गेले तर पुढे कार्य कसं होणार? ते 90% काम झालंय. 10% साठी तुम्ही 4 लोकांसाठी काम थांबवला. हा चला 4 लोकांचं पण आम्ही त्यांच्या पण विरोधात नाही आहे. त्यांचे काय तर घर झाले असेल. तुमची 1 इंच जागा नको, 1 इंच जागा तुमची पण नको. हा नाल्याची जागा आहे की नाही त्या जागेवरती नाला व्हावा. आणि कसं झालंय आता CDP मॅप वगैरे चेंज झाला असेल, काय बी झालं असेल. मग तुम्ही कशाला गेलेला? तुम्ही का गेलेला पहिला नाला पाहिजे म्हणून? तुम्ही का सही केला? तुम्ही 300 लोकांच्या सह्या घेऊन तुम्ही नाला पाहिजे म्हणून गेलाय. आणि आता नाला आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय, आमच्या एरियामध्ये फर्स्ट क्रॉस पर्यंत येऊन पोहोचलाय. आणि आता नाला नको म्हटल्यावर आम्ही काही गप बसणार नाही. आणि काही झालं चुकून त्या नाल्याच्या खड्ड्यामध्ये कोण पडून वगैरे काही वारलं गिरलं काही झालं किंवा कुठलं पशु किंवा पक्षी काही झालं तर ते जबाबदार राहणार तुम्हीच राहणार. तुम्हाला नंतर त्याचा इफेक्ट काय पडेल त्याचा विचार करा. त्यानेच राहणार. कुणाच्या घरात पाणी आलं ते बोला तुम्ही. नंदिनीची आई पुढे काय सांगायचं रे बाबा ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನಿಲ್ರಿ ಆನಂದ್ ನಗರ್ ನಾಲಾ ಇದ ಸುಮಾರು 3-4 ವರ್ಷದಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ. ಇದ ನಾಲಾ ಮಾಡಾತಾರ್ರಿ. ಮಾಡ್ಕ್ಯಾರ ಈಗ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಮತ್ ನಿಲ್ಸಿ ಮತ್ತು ಕಂಟಿನ್ಯೂ ಚಾಲೂ ಆಗೈತ್ರಿ. ಈಗ ಮತ್ತು ಬ್ಯಾಡ ಅಂತ ನಿಲ್ಸಾತಾರ್ರಿ. ಆದ್ರೆ ಏನ ನಾಲಾ ಇದ ಅರ್ಧ ನಿಲ್ಸಿರ ನೀರೆಲ್ಲ ಮತ್ ಮಳಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆತಂದ್ರ ಮತ್ ಸುಮಾರು ಒಂದ್ 500,000 ಮಂದಿಗೆಲ್ಲ ನುಕ್ಸಾನ್ ಆಗೋದ್ರಿ. ಎಲ್ಲಾ ಮನೆಗಳ ನೀರ್ ಹೋಗೋದ್ರಿ. ಇದೇನೈತಿ ಪ್ಲಾನ್ ಪ್ರಕಾರ ನಾಲಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ. ನಾವ್ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಾತೇವ್ರಿ. ಇದ ನಮ್ ಸಮಸ್ಯೆ ಪದೇ ಪದೇ ಬರೋದು ಅರ್ಜಿ ಕೊಡೋದು ನಮಗೂ ಸಾಕಾಗೈತ್ರಿ. ಇದನ್ನೇನೈತಿ ದಂಡಿಗೆ ಹಚ್ಚಿ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿ ನಾಲಾ ನಮಗ್ ಮಾಡಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ. ನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತೇನ್ರಿ. ಅದು ನಾಲಾ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ರಿ, ನಾಲಾ ಆಗಿಲ್ರಿ. ನಾಲಾ ಅರ್ಧೋಟ್ ಮಾಡತಾರ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಬರ್ತಾರ ಮಾಡ್ತಾವ ಹೇಳ್ತಾರ, ಅವ್ರು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಸತಾರ್ರಿ, ಇಲ್ಲು ಗುಡ್ಸತಾರ. ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಪೂರ್ಣ ಮಾಡಾಕ್ಬೇಕ್ರಿ. ನಮಗ ಮನ್ಯಾಗ ನೀರ್ ಹೋಗ್ತಾವ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಳು ಇರ್ತಾವ, ಶಾಲೆ ಹೋಗ್ತಾವ, ಹೆಂಗ್ ಹೋಗೋದ್ರಿ ರೋಡ್ ಮೇಲಿಂದ? ಮನ್ಯಾಗ ನೀರ್ ಹೋಗೋದ್ರ ಮನೆಯಿಂದ ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದು? ಇದು ನಮ್ಗೆ ಏನ್ರ ನಿರ್ಣಯ ಬೇಕ್ರಿ. ನಾಲಾ ಮಾಡಾಕ ಬೇಕ್ರಿ ನಮಗ ಅಷ್ಟ. ಈಗ ಇಲ್ಲಾಂದ್ರ 10 ವರ್ಷದ ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ ಇದ್ರಿ. ಸಮಸ್ಯೆ ಆದ್ರೂ ಮಾಡುವಾರ 2008 ಇದು ಅಷ್ಟು ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾನೆ ಹೇಳ್ತಾರ. ಸಮಸ್ಯೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಅನ್ನೋದು ಬಿಟ್ಬಿಡೋದು, ಮಾಡ್ತೇನೆ ಅನ್ನೋದು ಅರ್ಧಟ್ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಬಿಡೋದು. ಮಾಡ್ತೇನೆ ಅನ್ನೋದು 2 ವರ್ಷ ನೋಡ್ತಾರ, ಬರ್ತಾರ, ನೋಡ್ತಾರ, ಹೋಗ್ತಾರ, ಯಾರು ಬಂದ್ ಮಾಡೋದಿಲ್ರಿ. ಈಗ ಅರ್ಧಟ್ ಬಾರ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟಾರ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಅರ್ಧಟ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಮುಂದೆ ನೀರ್ ನಾಳೆ ಮಳಿ ಬಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ಜವಾಬ್ದಾರಿ? ನೀರ್ ಬರ್ತೈತಿ. ನಮ್ಗೆ ದನಗಳ ಕರ್ಗೋ ಮನೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಳು ಅದಾರ. ದನಗಳು 4 ದಿವಸ ನೀರ್ನಾಗ ನಿಂತಾವ್ರಿ. ಅವಾಗ ಯಾರು ಬಂದ್ ಕೇಳಿಲ್ರಿ ನಮ್ಮನ್ನ. ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡೋಣ್ರಿ ಅವಾಗ? ಈಗ ಏನ್ರಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ಯಾರಿಗಾರ ಏನ್ರ ಆತ್ರಿ? ಸಣ್ಣ ಮುದುಕ್ರು ಇರ್ತಾರ, ವಯಸ್ಸಾದಾರ ಇರ್ತಾರ, ತೀರ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನ್ ಮಾಡೋದು? ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೇಳ್ರಿ ನಮಗ್? ನೀರ್ ಬಂದ್ರ ಯಾಕೆ ಬರ್ತಾರ ಯಾರ್ರಿ? ನೀರ್ ಬಂದ್ರ ಯಾಕೆ ಬೇಕ್ರಿ ನಮಗ್ ಬಂದ್? ನಾವ್ ಹೇರ್ ಏನಂತಾರ, ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ? ನೀರ್ ಬಂದ್ರೆ ಹೇಳ್ತಾರ. वासियांना मी विनंती करतो की हा नाला संदर्भातला जो प्रोसिजर आहे सर्व आनंदनगर वासी आहे, तुम्ही बी विरोध लढाला किंवा आम्ही बी लढालो असेल, ह्याच्यात कुठलं आपापसात दुश्मनी करू नका, कुणाच्या घरात वैयक्तिक जाऊ नका, याचा तुम्ही विचार करा. नाही तर तुम्ही गेला की तुमच्या घराकडे येणारे पण आहेत.
विचार करा, कुणाला एकट्याला टार्गेट करायचं नाही, त्याचा परिणाम वेगळा होईल. हा बरोबर आहे ना. हा एकट्याचा तुमचा प्रश्न तुमच्याकडे, आमचा प्रश्न आमच्याकडे. आम्ही पण रस्त्यावरची लढाई लढालोय, तुम्ही पण रस्त्यावरची लढाई लढा. तर वैयक्तिक कोण कुंडेकर साहेबांच्या घरी गेलो, यांच्या घरी गेलो, ते करू नका. तुम्ही विचार करा आणि ते गेल्यानंतर कुणाच्या बद्दल काहीतरी बोलल्यानंतर परिस्थिती वेगळी होईल. बरोबर नाही. किंवा स्थानिक कॉर्पोरेटरलाही बोलायचं नाही, कुठल्या यांना पंचमंडळांना काही बोलायचं नाही. वडगाव हा भाग एकदम सुशिक्षित लोकांचा भाग आहे. या ठिकाणी नोकर वर्ग लोकांचा समावेश जास्त आहे. पूर्वी आनंदनगरमध्ये काही संघटना आहेत, त्या 25-30 वर्षापूर्वी त्यांची नोंद झालेली आहे. आनंदनगर रहिवासी संघटना, शिव मंदिर ट्रस्ट, आनंदनगर महिला ट्रस्ट व अशा विविध संस्था आहेत, त्या रजिस्टर संस्था आहेत. आमच्या या आनंदनगर रजिस्टर संस्थामार्फत ती जागा आहे ती NA लेआउट आहे. NA लेआउट जागेमध्ये असलेला नाला हा पहिल्यापासून येतो आणि वाहत जातो, पण तो अचानक जे नॉन NA जागा आहे त्यांनी घरं बांधलेले आहेत, तिथं नाला गायब कसा होतो? हा नाला आहेच, मग ते पाणी आज पण कुठं जात होतं? ते पाणी बेळगारी नाल्याला जात होतं आणि त्यामुळे सर्वांच्या ह्याच्या लोकांचा समाधानकारक पाणी वाहत असताना एक मोजक्या 2-3 लोकांनी त्या नाल्यावर घरं बांधलेली आहेत आणि ते अगोदर या संस्थेचे संघटनेचे ते अध्यक्ष होते. अध्यक्ष असताना एक कारण आणि अध्यक्ष नसताना एक कारण, असं असताना त्यांना हे अशी कारवाई केल्यामुळे अध्यक्ष पदावरून काढलेलं आहे आणि या सगळ्या लोकांची संमती आहे. अशा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी जर आडकाठी आणली गेली तर समाजाने जावं कुठं हा प्रश्न आहे. यासाठी म्हणून सर्वांची संमती घेऊन हा नाला पूर्ण करावा. त्याचप्रमाणे 80% नाला पूर्ण झालेला आहे आणि फक्त एक 10% नाला उरलेला आहे. त्या 2-3 लोकांसाठी फक्त नाला बंद करणार का? आणि तसं करणार असाल तर सरकारने ते जाहीर करावं, मग आम्ही तुम्हाला काय असेल ते पुढची कारवाई आम्ही करणार आहोत. यासाठी म्हणून सर्व नागरिकांचा जो विचार आहे तो विचार करावा अशी विनंती करतो.